चालू राहिलं तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघडं पाडू, अशा अत्यंत कठोर शब्दात सुप्रीम कोर्टने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. राज्यातील रखडलेल्या खटल्यांवर आणि न्याय प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं, सरकारला एवढं कडक सुनावण्यामागचं कारण काय, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जमीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टासमोर धक्कादायक माहिती आली. अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली अटक झालेला आरोपी गेली 4 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. मात्र एवढा कालावधी उलटूनही खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणात तब्बल 86 तारखा पडल्या. यापैकी 53 वेळा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजरच केले नाही. इतकंच नाही तर 4 वर्षात 34 साक्षीदारांपैकी केवळ 2 साक्षीदारांचीच साक्ष नोंदवण्यात आली. ही माहिती समोर येताच न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले की जामिनाला जोरदार विरोध करता पण खटला वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघड पाडू. कोर्टाने पोलिसांच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवत सांगितले की आरोपीला वेळेत न्यायालयात हजर न करणं ही गंभीर बाब असून त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या वकिलांनी भविष्यात प्रत्येक सुनावणीला आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल असे आश्वासन दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर समाधान व्यक्त न करता कनिष्ठ न्यायालयाला दर आठवड्याला किमान 4 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई झाल्यास अधिक कठोर पावले उचलली जातील असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केले की वेळेत न्याय मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि न्यायात होणारा विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखाच आहे. सुप्रीम कोर्टच्या या कठोर निरीक्षणामुळे महाराष्ट्रातील न्याय प्रक्रिया, पोलीस यंत्रणा आणि सरकारी कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा किती वेगाने हालचाली करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.